सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने तब्बल 33,788 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज मांडल्या असून यापैकी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यातील ज्या सर्व मागण्या आहेत यांचा व्यवस्थित विचार घेऊन यांना मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहेत। पूर्वी ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे अशा सर्व महिलांना आता या योजनेचा इथून पुढे लाभ मिळणारच आहे, परंतु 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये सुद्धा लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे होतोय। याचे मुख्य कारण म्हणजे या योजनेसंदर्भात पुरवणी मागणीमध्ये नमूद सुद्धा करण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। आता सर्व भगिनी फक्त 6व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। हा 6वा हप्ता सुद्धा या महिन्यामध्ये कधीही वितरित केला जाऊ शकतो। या संदर्भातील जेव्हा अधिकृत अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ घेऊया। धन्यवाद। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।